रफ अँड टफ सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये सोनूला आणलाय, ज्या सोनूने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती केलंय. एक अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं व्हीसेप मध्ये बॉल, आखूट टप्प्याचा बॉल, स्टँड इन डिलिव्हर, बॉलला पाठवलं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 या अंकावरती. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल शुभमचा. शुभम करता यावेळेला देखील पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. अक्षयकडून ही चुकी पाहायला मिळाली. हुलकावणी दिली आहे चेंडूला अक्षयला आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे. 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 8 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार येत असताना शुभम पाटीलच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल. गतीमध्ये यावेळेला परिवर्तन केलं, व्हेरिएशन दाखवलं गेलं. स्लोअर गतीचा हा चेंडू मात्र पाहिला. एक सिंगल इथं मात्र आली. बॅकअप दिलं गेलं. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 9 धावा धावफलकावरती. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप घर बसले या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मानाची सन्मानाची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. 3रा दिवस या स्पर्धेचा एक भव्य दिव्य आयोजन ग्रामस्थ मंडळ सावरूलच्या वतीनं आयोजित केलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र पहिलं फुल्लर लेनचा बॉल आहे. शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केल्या. डू ऑर डायचा सामना आहे. इथे जर विजयी झालात तर एक आकर्षक ट्रॉफी आपल्या गावाच्या मंदिरामध्ये घेऊन जाल आणि जर मग पराभूत झालात तर मग तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. तब्बल 365 दिवसांनी स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईल. त्यामुळे जे करायचं आहे ना ते या सामन्यामध्येच करायचं, सिद्ध व्हावं लागेल. नेक्स्ट बॉल. राईट आर्म राऊंड द विकेटने सोनू. आखूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल. भेटील 6 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पॉवर मनगटी ताकद दाखवली गेली आहे. शुभम पाटील वाडा तालुक्यातील एक नामवंत सुप्रसिद्ध खेळाडू या सामन्यामध्ये आपली आक्रमकता ठेवतोय. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 16 धावा धावफलकावरती. यावेळेला समोरच्या दिशेनं क्लास नेत्रदीपक फटका, फ्लॅट षटकार. शुभम पाटील ऑन अ फायर ठोकलाय अंतिम बॉलवरती ब्रँडेड षटकार. वडपे संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी नाहीये, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी देखील या ठिकाणी ऍड केली जाईल. म्हणजेच टीमची धावसंख्या असेल 24 या धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉलर आपण पाहतो शुभमला. तर स्ट्रायकर एंड वरती केतन. एक चेंडूचा सामना केलाय केतनने. 1 धावेचे योगदान दिलंय. डू ऑर डायचा सामना मैदानाच्या आतमध्ये. करवा मरोचा सामना. फर्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पाहिलं तर गली रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग केला जाईल आणि त्यानंतर बॉल थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इथे देखील पाहिलं तर चौकार आला. आता इथे रणनीती आखावी लागेल टीम वडपे संघाला. ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे, दोन्ही फलंदाज अत्यंत घातक फलंदाजी करतात. अशा परिस्थितीमध्ये डावपेच रचावे लागतील टीम पवनपुत्र वडपे संघाला. नेक्स्ट बॉल शुभमचा. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ज्या विकेटची गरज होती ती मात्र विकेट मिळाली. फलंदाज केतन बाद. एकंदरीत 28 या धावसंख्येवरती पहिला धक्का गुड्डू 11 वसुरी संघाला.
पहिली विकेट इथे आली आहे. विकेटच्या शोधात होता संघ, अखेरकार तो विकेट मिळवलाय. गोलंदाज शुभमनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकासला दाखल केलाय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता सध्याची परिस्थिती पाहिली तर गुड्डू इलेव्हन वसुरी संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये. अशा स्थितीमध्ये पवनपुत्र वडपे टीमने विकेट तर जरूर मिळवले, परंतु येणारा प्रवास कसा असेल त्यांच्यासाठी, ज्या ठिकाणी थोडा का होईना परंतु आत्मविश्वास हा वडपे टीम मध्ये पसरलेला पाहायला मिळेल. यशाची पहिली पायरी आत्मविश्वास. ओ टाप्या जिथे देखील आहे, आयुष्मान भावाचा आशीर्वाद दिला जाईल, चेंडू धरती मातेला दान केला जाईल आणि त्याच नंतर काय तर येईल हा नशिबाचा चौकार टीम वसुरी संघासाठी. संख्या आपण पाहिली तर 32 धावा. क्षेत्ररक्षण क्रिकेटच्या पटलावरचं सर्वात मोठं क्षेत्र, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मग गोलंदाजी चांगली होते आणि क्षेत्ररक्षण जर खराब झालं तर मग तुमची गोलंदाजी खराब होते. नेक्स्ट बॉल. इथे मात्र पदतालिकेमध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळेल, गोलंदाजाच्या माध्यमातून थांबले गेलेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा दाखल करती 32. वारंवार आम्ही सांगत असतो क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं गोलंदाजी होण्यासाठी. टीमची धावसंख्या 32. नेक्स्ट बॉल शुभमचा. यावेळेला समोरच्या बाजूने लफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय हवेमध्ये बॉल. यावेळेला चुकी होणार नाहीये, मात्र इथून विकेट गमावला गेला. फलंदाज विकास याच्या रूपामध्ये वसुरी टीमला बसलेला हा दुसरा धक्का. आता मात्र इथून सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली आहे. या षटकामध्ये 2 विकेट शुभमने पटकावल्या, चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ झाला, 8 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या. वार पलटवार. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर क्षेत्राकडे खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती या क्षेत्ररक्षकामध्ये पाहायला मिळाली. अगदी वेगाने स्वार झाला बॉलवरती आणि तिथे संघाच्या जरूर धावा वाचवल्या. सिंगल मिळेल, सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 33 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शुभम पाटीलची रणनीती काय असेल, कारण शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा असेल. स्ट्राईक रुटेट की मोठा फटका, ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. यावेळेला मात्र फक्त सिंगल घेतली जाईल अलॉंग दी कार्पेट ना, परंतु इथे पहा घर फिरले की घराच्या वासे फिरतात. इथून मात्र हा चौकार मिळेल टीम वसुरी संघाला, नशिबाचा चौकार. सदतीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कमालीची बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय. नाणेफेकी खूप महत्वाची होती, नाणेफेकी जिंकली टीम वसुरी संघाने. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, त्यांना ठाऊक होतं दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल थोडासा ड्यू फॅक्टर म्हणजेच दमट वातावरणाचा इथे मात्र कुठेतरी संघर्ष करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करण्याचा निर्णय इथे पाहिलं तर योग्य ठरताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ला अक्षय आणलाय, शेवटचं षटक पहिल्या सत्रातला अंतिम षटक. स्ट्रायकर एंड वरती आपण दीपेशला पाहतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा दाखल जोडल्यात. चांगल्या स्थितीमध्ये टीम वसुरी. पहिला बॉल, आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती केला, पूल सक्सेसफुल. रोहित शर्मा स्टाईल मध्ये ठोकलाय ब्रँडेड षटकार. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र पाठवले गेले 6 धावांसाठी. चला जुना चेंडू द्या.
टीमची धावसंख्या आपण पाहतोय 43, 43 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. परंतु अक्षय हा असा खेळाडू आहे ना, तो अनुभवी आहे. मात्र त्या अनुभवाचा त्याला वापर करून इथे गोलंदाजी करावी लागेल. खरं तर पहिला बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि या 6 धाब्याने टीमची धावसंख्या 43 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल अक्षय राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. समोर फलंदाज आपण पाहतोय की दीपेशला. इथे पाहू शकाल मिस टाइम स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये झेल टिपण्याची संधी निर्माण झाली आहे आणि अखेरकार इथे बाद केलाय फलंदाज दीपेशला. टीमला बसलेला तिसरा धक्का दीपेशच्या रूपामध्ये. संधी होती फलंदाजाला, कारण हा बॉल देखील पहिला तर हाफ ट्रॅकर होता. लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी प्रयत्न फसला आणि त्यानंतर विकेट. नवी फलंदाज निशांत पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केली, मिडल ऑर्डर मध्ये आला बॅटिंग करण्याकरिता. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेले 43 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल अक्षयचा राऊंड द विकेटने मारा केला जाईल. यावेळेला मात्र बॅटची इनसाइड एज आहे. फाईन स्लिप मध्ये बॉल निघून गेला, ज्या ठिकाणी एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रुटेड होणं गरजेचं होतं शुभम पाटील साठी. सिंगलने टीमची धावसंख्या 44, 44 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आजच्या दिवसातील अंतिम सामना, क्वालिफायरचा सामना. कोण विजेता ठरेल आणि कोण टॉप 5 मध्ये पोहोचेल. गुड्डू 11 वसुरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पवन पुत्र वडपे. आज कोण आनंदामध्ये आपल्या घरपर्यंत पोहोचेल, आनंदाचं वातावरण कोणत्या संघामध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल असेल अक्षयचा, सामना करेल शुभम पाटील. फुल टॉस होता, स्लॉग हिट केला बॉलला. गुटला टेक, तमाशा देख, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आयन हँडसम षटकार. सात चेंडू आणि 31 धावांची बहारदार खेळी पेश केले. काय कमालीची फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील. झोनवताला आता रोखणं कठीण वाटू लागलंय. अक्षयवरती थोडा का होईना पण तो दबाव आहे. नेक्स्ट बॉल अक्षयचा. गतीमध्ये परिवर्तन केले, यावेळेला मात्र फसवलं होतं फलंदाजाला. व्हेरिएशन दाखवले, चेंडू लँड झालाय नो मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केले आणि दुसरी धावी ते सहजरित्या पूर्ण केल्या. टीमची धावसंख्या 52 या धावसंख्येवरती. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत असताना संघाचं 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 52 धावांपैकी 33 धावा या वैयक्तिक शुभम पाटीलच्या नावावरती जातील. 8 बॉल मध्ये 32 धावा, 33 धावांची बहारदार खेळी साकारली आहे शुभम पाटील या सामन्यामध्ये. शेवटचा अंतिम बॉल मार्ग असे केला जाईल राऊंड द विकेटनं. यावेळेला बॅटचा फ्लो ओपन केला, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. सहज सोपा झेल धरती मातेला दान. इथे देखील ती चुकी पाहायला मिळाली. क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव महत्वाची होती. शुभमला डीप बॅकवर्ड पॉइंट कडे खेळायचं होतं, फटका फसला. त्यानंतर झेल देखील ड्रॉप. फर्स्ट इनिंग इज अ कंप्लीट. टीमची धावसंख्या 53, 54 धावांचा आव्हान असेल पवन पुत्र वडपे टीम समोर. 18 बॉल आणि 54 धावा. देऊ नका आणि लगेचच वडपे टीम आपली सलामी जोडी मैदानात दाखल करा, कारण इथे थोडंसं अंधार देखील पसरताना पाहायला मिळेल, कारण जंगल परिसर आहे, त्यामुळे घाई करा. उद्याच्या दिवसामध्ये अघई विभाग या ठिकाणी खेळवला जाईल.
अगदी आयोजकांना विनंती आहे की उद्याचा पहिला सामना अगदी ठीक वेळेवरती सुरू करा, जेणेकरून चांगल्या षटकांच्या मॅचेस होतील. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफायरचा सामना आपण पाहिला होता. बोबा इलेव्हन खानिवली आणि आई एकविरा पाचापूर संघ विजयी झाला. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कवाड विपक्ष सावरोळी, जिथे कवाड संघ विजयी झाला. आज मात्र कोण नशीब आजमावणार या मैदानाच्या आतमध्ये? गुड्डू इलेव्हन वसुरी की पवनपुत्र वडपे? भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ वडपे, दुसऱ्या बाजूने वाडा तालुक्यातील नामवंत संघ पाहतोय वसुरी. एक बाजूने शुभम पाटील, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग सोनू सारखा फलंदाज, ज्या हर्षलनं खरं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलं. तब्बल 51 धावांची इनिंग ज्यानं पेश केली तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यामुळे ही लढाई आहे ना बेस्ट वर्सेस बेस्टची. दोन्ही संघ ताकदवार आहेत, रणनीत्या आखल्या जातील, गेम प्लॅन्स दाखवले जातील, परंतु इथे अखेरकार विजय कोणाच्या वाट्याला येईल आणि पराजय कोणाच्या वाट्याला येईल. इथे विजय झालात तर पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा, आणि पराजय जरी वाट्याला आला तरी देखील खचून जाऊ नका, पुढच्या स्पर्धेसाठी सज्ज राहा. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहू शकाल. पूर्वार्ध पाहिला, उत्तराला सुरुवात कोणत्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल, ज्या पद्धतीनं पहिल्या सामन्यामध्ये अगोदरच्या सामन्यामध्ये सोनूने फलंदाजी केली होती. पहिल्या क्रमांकाचं षटक तन्मय आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल असेल तन्मयचा, राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज सोनूच्या अगेन्स्ट. या फलंदाजावरती नजरा असतील आता. पहिलाच बॉल बिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू लँड होईल रोमांस मध्ये. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे बॉलला खेळून काढले गेले. एका धाब्याने टीमचं अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 1 या अंकावरती. पहिलाच बॉल थोडासा गतीचा बॉल होता, थोडासा वेग दिला होता तन्मयनं. बॅकफुट वरती येऊन पूलचा फटका खेळायचा होता, परंतु एक धाव इथे मात्र मिळेल. एका धावेच्या साह्यानं धावफलक खुलं केलं गेलंय 1 या धावसंख्येवरती. प्रत्येक बॉल मध्ये आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर निसर्गरम्य वातावरणातलं हे सुंदर मैदान या स्पर्धेसाठी आपल्या भेटीला आलं. एक जबरदस्त मैदान या स्पर्धेसाठी. नेक्स्ट बॉल इथून मात्र मार्गस्थ होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, हेलिकॉप्टर लँड केलाय. 7 धावांसाठी जबरदस्त षटकार येईल फलंदाज शुभमच्या बॅट मधून. दर्जेदार षटकार. कमालीचा फटका, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढलाय, हेलिकॉप्टर लँड केला गेलाय. 6 धावेने टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल शुभम साठी. फुलटॉस इथे देखील होता, परंतु एलिमिनेशन झालं नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. झेल टिपलाय, फलंदाज शुभमचा संपलाय खेळ. पहिला धक्का टीम पवनपुत्र वडपे संघाला. दौलत न्यारी पर असली है तू सोन्यावानी. मेघान फिरमाच्या लागरी सगळी शील का तू मल्लेदारी. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. न्यू बॅटर सागर हिंदोळे आलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करण्याची क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. तन्मय चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार आला, परंतु आत्मविश्वासानं त्याने गोलंदाजी केली. नाहीतर कधी कधी असं होतं, ज्या वेळेला तुमच्या स्ट्रायकर गोलंदाजावरती हल्ला होतो त्यावेळेला तो मानसिक दबावामध्ये येतो आणि त्यावेळेला त्याच्या गोलंदाजीचं प्रदर्शन खराब होत असतं. परंतु तन्मयने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. चांगली लाजवाब कमालीची गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. ओहो, आणखीन एक दर्जेदार बॉल. सेम टप्प्यावरती सेम लाईन लेंथ, योग्य लाईन लेंथ पाहायला मिळाली आहे तन्मयच्या माध्यमातून. गुड लेंथ वरती चेंडू पिचिंग करतोय, गती देतोय चेंडूला आणि गतीला इथे फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफळ करती 7. चेंडू क्रमांक 5 चा खेळ इथे पूर्ण झालाय. आजच्या दिवसातील अंतिम सामना पवनपुत्र वडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गुड्डू इलेव्हन वसुरी. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल असेल गोलंदाज तन्मयचा. या बॉलवरती मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं आहे वडपे टीमसाठी. अभी नाही तो कभी नाही. फुलटॉस
पात्र एलिव्हेशन इथे देखील नाहीये. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरून आमच्या समालोचन कक्षाला स्पर्श करणारा हा नेत्र दीपक चौकार. बारा बॉल आणि आता 43 धावांची आवश्यकता इथून असा आपला जिंकण्यासाठी पवनपुत्र वडपे टीमला. जोपर्यंत सोनू मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील वडपे टीमसाठी. 12 बॉल आणि विजयाकरिता आवश्यकता आहे 44 धावा. म्हणजेच काय तर प्रति षटकामागे तुम्हाला 22 ची सरासरी गाठावी लागेल आणि हा दम इथे दाखवावा लागेल वडपे टीमच्या फलंदाजांना. कारण सामना नॉकआउटचा आहे, सामना क्वालिफायरचा आहे. इथे जर जिंकला तर टॉप 5 मध्ये पोहोचणार आहात. एक आकर्षक ट्रॉफी आपल्या गावामध्ये जाणार आहे. ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही खेळतोय आमच्या गावाच्या अस्मितेसाठी आणि गावाची अस्मिता जपण्याकरता ही ट्रॉफी उचलायची असेल वडपेकरांना ते येणाऱ्या 12 बॉलवरती 44 धावा काढाव्या लागतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणला गेलाय. षटक क्रमांक 2 मध्ये दीपेशला आणलाय. 12 बॉल आणि 44 धावा. या गुणवत्तेचा वापर करावा लागेल बॅटर सोनूला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिला बॉल असेल दीपेशचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने 12 केला जाईल. 43 धावांची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 43 धावा. 54चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 आलेत. पहिला बॉल असेल दीपेशचा सोनूसाठी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय लॉंग ऑन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक स्वार होतील बॉलवरती तोपर्यंत एक सिंगल धाव इथे मात्र मिळतीये. वसुरी टीम खरं तर पहिल्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले. तिसऱ्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळाली, नशिबाची साथ मिळाली आणि या सामन्यामध्ये दर्जेदार खेळ त्यांचा राहिलाय. कमालीचा परफॉर्मन्स या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये वसुरी संघाचा राहिलाय. टीमची धावसंख्या 12 वरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. नेक्स्ट बॉल सागरसाठी. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरून प्रयत्न जरूर चांगले होते परंतु अंतिम क्षणाला चेंडू आता तो निसटलाय आणि सिंगल वरती समाधान मानलंय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 13 धावा. तुम्ही दिवसभर घेतलेली मेहनत या सामन्यावरती तुमची अवलंबून असते कारण तुम्ही दिवसभरात किती चांगलं खेळता याला महत्व नाही, शेवटच्या सामन्यामध्ये तुमचा खेळ कसा होतो याला महत्व आहे. जिंकू किंवा हरू आज गावासाठी लढू. टीमची धावसंख्या बडपायली तर 13 धावा धावफलकावरती. यावेळेला आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक बॉल का आली. बडी मछली जाल में फंसी हुई सोनू बाद. आणखीन एक दर्जेदार फलंदाज विस्फोटक फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीमची धावसंख्या पाहिली तर रोखली गेली आहे. 13 या धावसंख्येवरती कमालीचा गोलंदाजीचा परफॉर्मन्स. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल दीपेच्या माध्यमातून. ओहो नेत्र दीपक फटका. स्लॉक स्वीप केला बॉलला फक्त दिशा दाखवल्या. फाईनल क्षेत्राच्या बाहेर बॉल पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. वापर केलाय फलंदाजानं आणि असं म्हटलं जातं ना की ताकदीपेक्षा सर्वात श्रेष्ठ काय तर ती तुमची बुद्धिमत्ता. त्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला अक्षयनं. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. यावेळेला पुन्हा एकदा त्याच बुद्धीचा वापर करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पॉइंट रिजन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 18 म्हटलं तर सर विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक. आपल्या भारत देशाचं नाव ज्याने क्रिकेटच्या पटलावरती मोठं केलं असा खेळाडूचा जर्सी क्रमांक म्हणजेच 18. 18 धावसंख्येवरती टीम वडपे. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. सागर इंदोळे इथून मात्र आपले हात खोलतील का. इथे मात्र एलिव्हेशन आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घेतली जात नाही आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. 12 बॉल 6 बॉल आणि आता 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
टीम पवनपुत्रे वडपे संघाला 36 धावांची आवश्यकता आहे, माफ करा. छत्तीस धावांची इथून आवश्यकता, म्हणजेच काय तर 6 चेंडू आणि 6 षटकार. आता आठवण आणावी लागेल रवी शास्त्री, आठवण घ्यावी लागेल केरॉन पोलार्ड, त्याचनंतर हर्षल गिब्स आणि त्याचनंतर 2007चा विश्वचषक इंग्लंड विरुद्धचा सामना, म्हणजेच कोण तर जर्सी क्रमांक 12 युवराज सिंग. 6 चेंडू आणि 6 षटकार विजयासाठी हवेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्विच हिट केला बॉलला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे, आउटफील्ड फास्ट, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 22 या धावसंख्येवरती 5 बॉल आणि 32 धावांचं आव्हान. या सामन्यावरती आपण पकड निर्माण करताना पाहतोय गुड्डी 11 वसुरी संघ. पहिल्या डावामध्ये जबरदस्त फलंदाजी, दुसऱ्या डावामध्ये पाहिलं तर घातक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं राहिलंय. इथे वडपे टीमच्या छोट्या छोट्या चुका आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाल्या आणि त्याचाच फटका या सामन्यामध्ये त्यांना मिळालाय. यावेळेला दांडी 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 गुल, आक्षेपात, विकेटचं पतन. झालाय या ठिकाणी आपण पाहू शकाल. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यातली. 4 चेंडू आणि तब्बल 32 धावांची गरज. परंतु वडपे टीमचा प्रवास देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिलाय. अगदी वेळेमध्ये हा संघ आला, आमंत्रण दिलं गेलं, आमंत्रणाबरोबर आयोजकांना चांगलं सहकार्य केलं आणि वसुरी टीमला देखील मी धन्यवाद देईन, कारण त्यांचा ठीक अगदी वेळेचा सामना होता, वेळेत ते पोहोचले. पहिला सामना जिंकला, लगेचच त्यांनी सेकंड राऊंडचा सामना देखील खेळले, तिथे देखील विजय प्राप्त केला आणि आता यश वाटायला येत असताना डॉट बॉलची सांगता होईल, पाहावं लागेल. इट इज अ वाईट बॉल, म्हणजेच ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. जगताप सर, त्याचनंतर दत्ता गवारी सर, शेख सर, या सर्वांना धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये चांगली पंचांची भूमिका साकारली आउट ऑफ द लेग स्टंप. त्याचनंतर आमचे साथी समालोचक मित्र संदीप पाटील यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. त्यानंतर प्रत्येक विकेट, प्रत्येक चौकार आणि षटकारावरती एक जबरदस्त संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. डीजे ऋषभ, जे कोंडले गावचे आहेत, अप्रतिम दर्जाचं डीजे ऑपरेटिंग, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. यावेळीचा बॉल बॉडीला ब्रश करत असताना अगदी पहिला शॉट मिड विकेटमध्ये एक धाव मिळेल. औपचारिकता शिल्लक आहे. 25 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. उद्या प्रेक्षकांची इथे गर्दी पाहायला मिळेल, कारण याच विभागातील नामवंत संघ उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. आघाई विभाग इथे उद्या स्पर्धा असेल. या आघाई विभागातील सर्व नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता आणि त्याला पाठवलं जाईल 6 धावांसाठी षटकार. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 31 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 54 टार्गेट, परंतु कुठेतरी बॅकफुटवरती राहताना पाहायला मिळाला टीम वडपे. त्याचं एकमेव कारण होतं, पहिल्या डावामध्ये टॉस जिंकणं खूप गरजेचं होतं. नाणेफेकी जिंकली होती टीम वसुरी संघाने. त्यानंतर बॅटिंग करण्याचा एक चांगला निर्णय घेतला आणि निर्णय त्यांच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाला. आता टॉप 5 मध्ये काहीच क्षण आहेत पोहोचण्यासाठी वसुरी टीमसाठी. विजयाच्या अगदी उंबरट्यावरती शेवटचा अंतिम बॉल आणि इथून गुड्डू 11